श्री स्वामी समर्थ. महाशिवरात्री. महाशिवरात्री यावर्षी 15 फेब्रुवारी 2026 रोजी रविवारला आली आहे. श्री स्वामी समर्थ. महाशिवरात्री यावर्षी 15 फेब्रुवारी 2026 रविवार रोजी आहे आणि हा दिवस फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला येतो. या दिवशी रात्रभर शिवतत्व जागृत असतं, म्हणून या दिवशी पूजा, जप, शिवांची आराधना, उपवास यांना खूप महत्त्व दिलं जातं. ज्यांना ज्या पद्धतीने शक्य असतं, कोणी मंदिरामध्ये जाऊन पूजा पाठ करत असतो, तर कोणी घरी करतं, तर कोणी मोठमोठ्या तीर्थक्षेत्रावरती जाऊन शिवांची आराधना करत असतो, शिवांची पूजा करत असतो. तर महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळपासून पूजा संध्याकाळपर्यंत आपल्याला ज्या पद्धतीने जमतो त्या पद्धतीने करायचे असतात. तर या दिवशी ओम नमः शिवाय या मंत्राचा त्यासोबतच जप केल्यास त्याचं विशेष फळ मिळतं. तर महाशिवरात्रीला जोरदार आपल्याला ज्या पद्धतीने पूजा करता येतो ती करायची आहे, कारण ही रात्र साधी नाही. त्या रात्री शिव तत्व अधिक जागृत असतं. या दिवशी महादेवांना हाक मारली तर ते नक्की ऐकतात, कारण या दिवशी शिवरात्र आहे आणि या दिवशी केलेली छोटीशी प्रार्थना सुद्धा आपलं आयुष्य बदलू शकतात. महाशिवरात्री हा फार पवित्र दिवस आहे. या दिवशी शिवतत्व खूप जागृत असतं, म्हणजेच महादेव भक्तांच्या जवळ असतात. या दिवशी थोडीशी पूजा जरी मनापासून केली तरी भोलेनाथ ते नक्की स्वीकारतात. म्हणून महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला छोटीशी पूजा करायची आहे. कुठे जाणं शक्य नसेल तर घरच्या घरी आपण छोट्याशा सामग्रीमध्ये ही छोटीशी पूजा करायची आहे. असे म्हटले जातात की शिव हे नेहमी तपश्चर्यामध्ये असतात, पण या दिवशी मात्र ते त्यामधून बाहेर निघतात. या दिवशी माता पार्वती सोबत ते संपूर्ण पृथ्वीवर भ्रमण करत असतात. कोण काय करतं हे बघत असतात. म्हणून या दिवशी छोटीशी केलेली सुद्धा पूजा साध्या पद्धतीने केलेली नक्कीच ते शिव स्वीकारतात. म्हणून आपल्याला या दिवशी पाथिर व शिवलिंग पूजा करणे खूप चांगले मानले जाते. तर या दिवशी याचे आपल्याला पूजन घरच्या घरी साध्या पद्धतीने करायचे आहे. या दिवशी काही करणे शक्य झाले नाही तर पाथिर व शिवलिंग म्हणजेच मातीपासून बनवलेले शिवलिंग. माती ही पंचतत्वांची आहे आणि शिव हे पंचतत्वाचे स्वामी आहे. त्यामुळे मातीच्या शिवलिंगात महादेव लवकर प्रसन्न होतात. पूजेसाठी आपल्याला खूप काही मोठे करायचे नाही आहे. कोणताही खर्च न लागता फक्त आपलं मन स्वच्छ ठेवून साध्या पद्धतीने ही पूजा करायची आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी आपल्याला स्वच्छ होऊन पार्थिव शिवलिंग बनवण्यासाठी स्वच्छ माती घ्यायची आहे. त्यात थोडे पाणी टाकून ती मऊ करायची आहे. झाडातल्या कुंडीमध्ये सुद्धा आपण याचे पूजन करू शकतो किंवा घरामध्ये जिथे कुठे स्वच्छ माती असेल तिथे आपल्याला ही पूजा करायची आहे. त्यामध्ये थोडे थोडे पाणी टाकून ते स्वच्छ करायचे आहे. हात स्वच्छ धुवून ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत मनातल्या मनात लहानसे शिवलिंग बनवायचे आहे. आपल्याला ज्या पद्धतीने ते शिवलिंग तयार करता येतात तसे आपल्याला शिवलिंग तयार करून पाटावर किंवा ताटात ते ठेवायचे आहे. नाहीतर आपण झाडांच्या कुंडीमध्ये किंवा बेलांच्या झाडांच्या खाली बेलपत्र खाली ठेवून तिथे आपल्याला शिवलिंगांची स्थापना करायची आहे. आता पूजा सुरू करावी. थोडे थोडे पाणी अर्पण करायचे आहे. दूध असेल, पंचामृत असेल त्याने आपल्याला शिवांना स्नान घालायचे आहे. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत दूध शक्य असल्यास या दिवशी नक्कीच दूध अर्पण करावे आणि पाणी अर्पण करावे. हळू आवाजात ओम नमः शिवाय म्हणावे. त्यानंतर बेलपत्र अर्पण करावे. बेलपत्राला छोटासा चंदनाचा टिळा लावायचा आणि ते बेलपत्र आपल्याला मनातली इच्छा सांगून शिवाला अर्पण करायचे आहे. 11 असेल तर उत्तम. 11, 21, 108 जेवढी बेलपत्र मिळतील तेवढे आपल्याला अर्पण करायचे आहे. तुपाचा दिवा, अगरबत्ती लावायची आहे. मनोमन आपल्याला प्रार्थना करायची आहे. आपली इच्छा महादेवांना सांगायची आहे. जो शक्य असेल तो नैवेद्य अर्पण करायचा आहे. मनातल्या मनात फक्त महादेवांचे नाव घेत राहावे.
काही मिनिटे शांत बसून मनात जी इच्छा असेल ती महादेवांना सांगायची आहे. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत 108 बेलपत्र असेल तर नक्कीच खूप चांगले, नाहीतर आपण शांत मन करून हात जोडून ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. कारण महाशिवरात्रीच्या रात्री शिवतत्व जागृत असतं. त्यामुळे झोपण्याआधी सुद्धा संध्याकाळी 2 मिनिटे शिवलिंगासमोर बसून मनात म्हणावे, हे महादेवा, माझ्या आयुष्यातील अडचणी दूर कर, मला योग्य मार्ग दाखव. इतके केले तरी पूजा आपली पूर्ण झाली. अशी साधी सेवा या दिवशी आपल्याला नक्कीच करायची आहे. पूजा झाल्यावर पार्थिव शिवलिंग ठेवायचे नसते, ते पाण्यात विसर्जन करावे. ती दुसऱ्या दिवशी आपल्याला विसर्जन करायचे आहे. झाडामध्येच, मातीमध्ये आपल्याला मिळवायचे आहे. कारण मातीचे असतात तर ते सहज मिळून जातात. याचा अर्थ आपण आपली पूजा आणि इच्छा महादेवांना अर्पण केली आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी जशी आपल्या मनातून शक्य असेल तशी पूजा करून, सकाळी संध्याकाळी कपूर आरती करून, धूप दीप दाखवून, आपल्या मनातल्या इच्छा बोलून, मंत्र बोलून महाशिवरात्रीला केलेली, कारण पार्थिव शिवलिंग पूजा मनाला शांती देते आणि संकटातून मार्ग दाखवते, श्रद्धा मजबूत करते आणि मनापासून केलेली पूजा कधीही वाया जात नाही. हा उपाय अगदी सोपा आहे, घरच्या घरी आपण करू शकतो. कारण छोटे मुलं आहे, गर्दी मंदिरामध्ये खूप प्रमाणामध्ये असतात, तर घरच्या घरी आपण अशी साधी जरी पूजा केली तरी त्या दिवशी नक्कीच महादेवापर्यंत पोहोचतात आणि महादेव आपल्या आयुष्यातील अनेक अडचणी दूर करतात. कारण महादेव हे भोलेनाथ आहे आणि त्यांनी आपल्या मनातील इच्छा नक्कीच पूर्ण करतील. महाशिवरात्री ही अत्यंत पवित्र रात्र आहे. या दिवशी केलेली छोटीशी सेवा सुद्धा शिवांपर्यंत नक्कीच पोहोचतात असे म्हटलं जाते. असं शास्त्र सांगतं की पार्थिव शिवलिंग म्हणजे मातीपासून बनवलेली शिवलिंग आणि माती म्हणजे पंचतत्वाचं प्रतीक. शिव म्हणजे पंचतत्वाचा अधिपती, म्हणून मातीच्या शिवलिंगात शिवतत्व लगेच उतरते असं आपलं शास्त्र सांगतं. महाशिवरात्रीच्या दिवशी हे शिवतत्व इतकं जागृत असतं. या दिवशी ओम नमः शिवाय या साध्या मंत्राचा जप करून सुद्धा आपण स्वच्छ मन ठेवून आपल्या मनातील इच्छा नक्कीच शिवांना सांगू शकतो. जेव्हा पार्थिव शिवलिंग पूजेसाठी साधी प्रार्थना करतो तेव्हा नक्कीच शिवापर्यंत पोचतात. कारण पार्थिव शिवलिंग इच्छापूर्तीसाठी ही पूजा फक्त नाही तर आपलं मन शांत होण्यासाठी, आणि ही पूजा करून आपल्याला नक्कीच समाधान मिळणार आहे आणि आपल्या अनेक इच्छा पूर्ण होणार आहे. शिवतत्व जागृत झालं की विचार बदलतात आणि आपण नक्कीच आयुष्यात नवीन निर्णय घेऊ शकतो. कारण भोलेनाथ कधी नकार देत नाही, ते वेळ देतात. महाशिवरात्री मनापासून केली की पार्थिव पूजा कधीही वाया जात नाही. हर हर महादेव.